गुड मॉर्निंग. स्क्रीन दिसते का रे? प्लीज. Screen is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. In today's lecture, we have to start 5.2 concept of sustainable development, EIA, and environmental morality. ठीक आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय असतं ते बघूयात. फर्स्ट ऑफ ऑल, sustainable development is development that meets the needs of the present without compromising the ability of the future generation with their own needs. जे काही प्रेझेंट आपल्याला म्हणजे जे सोर्स किंवा जे रिसोर्स अवेलेबल आहेत किंवा जे काही प्रेझेंटली ग्लोबली जे काही एन्व्हायरमेंट मध्ये वेगवेगळे नॅचरल रिसोर्स असेल तर हे जे आपल्याला अवेलेबल आहे तर ते आपण स्वतःला जेवढे लागते तेवढे यूज करून आपण काय केलं पाहिजे, पुढच्या जनरेशन साठी ते राखून ठेवलं पाहिजे. ठीक आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट इट इज not just about the environment, its focus is much wider than that. म्हणजे फक्त सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय आहे तर याच्यावरती एन्व्हायरमेंट वर फोकस न करता त्याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात तो काय करत आहे तर फोकस करत आहे. त्याच्यानुसार पुढच्या ज्या गोष्टी असं म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये किती प्रमाणात रिसोर्स अवेलेबल आहे त्याच्यानुसार आपण वापर केला पाहिजे आणि ते जे रिसोर्स असतील किंवा ज्या वेगवेगळे प्रोडक्ट्स असतील तर ते पुढच्या जनरेशन साठी आपण राखून ठेवले पाहिजे. ठीक आहे. व्हॉट इज सस्टेनेबल डेव्हलपमेंट? व्हॉट इज मीनिंग ऑफ द सस्टेनेबल डेव्हलपमेंट? काय आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा मीनिंग? जनरेट रिसोर्स विदाउट अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट. काय? जनरेट रिसोर्स विदाउट अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट. जे काही रिसोर्स आपण जनरेट करतो तर त्याचा इफेक्ट एन्व्हायरमेंट वरती काय व्हायला नाही पाहिजे. ठीक आहे. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट दॅट इज कंडक्टेड विदाउट डिप्लेक्शन ऑफ द नॅचरल रिसोर्स फॉर फ्युचर जनरेशन. ठीक आहे. म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वरती पण जे फ्युचर जनरेशन मध्ये आपण वेगवेगळे रिसोर्स बघतो त्या रिसोर्स किती प्रमाणात अवेलेबल आहे त्याच्यानुसार आपण काय केला पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे आणि त्याची इकॉनॉमिकला पण हेल्प होईल किंवा इकॉनॉमिक पण जे प्रॉब्लेम्स इश्यूज क्रिएट होतात तर तिथे काहीतरी आपल्याला मदत होईल. किंवा जे नॅचरल रिसोर्स खूप मोठ्या प्रमाणात वापरले जातात किंवा ते डिप्लेक्शन होतात म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्याचा ऱ्हास होतो तर ते कुठेतरी कमी करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. नेक्स्ट पॉइंट इज सस्टेनेबल मेंटेन बॅलन्स बिटवीन ह्युमन नीड्स अँड द एन्व्हायरमेंट. काय करत असतं सस्टेनेबल मेंटेन बॅलन्स बिटवीन ह्युमन अँड एन्व्हायरमेंट. म्हणजे जे काही माणसाची नीड आहे किंवा रिसोर्स अवेलेबल आहे त्याच्यानुसार आपल्याला त्याचा वापर किती केला पाहिजे हे आपल्याला त्याच्यामध्ये कळतं किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे बॅलन्स करत असतं. नेक्स्ट पार्ट इज सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज अ बॅलन्स बिटवीन 3 एस्पेक्ट. कोणत्या एस्पेक्ट मध्ये बॅलन्स करत असतं सस्टेनेबल डेव्हलपमेंट? येस, एन्व्हायरमेंट, इकॉनॉमिक अँड सोशल. ठीक आहे. ह्या याच्यामध्ये काय करत असतं एन्व्हायरमेंट किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट बॅलन्स करत असतं. फर्स्ट ऑफ ऑल एन्व्हायरमेंट, इकॉनॉमिक अँड सोशल. सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज ऑल अबाउट क्रिएटिंग इक्वल opportunity for all members to ensure a strong and healthy society. म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा उद्देश काय आहे, जी काही आपली सोसायटी किंवा एन्व्हायरमेंट आहे ते व्यवस्थित राहिलं पाहिजे किंवा हेल्दी सोसायटी राहिली पाहिजे जेणेकरून आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये पोल्युशन नको क्रिएट व्हायला, त्याचबरोबर जे काही रिसोर्सेस आहेत त्याचं डिप्लेक्शन नको व्हायला. तर ह्या सगळ्या गोष्टी सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये येतात आणि ही जी अपॉर्च्युनिटी आहे ते ऑल मेंबर आजूबाजूचा परिसर आहे किंवा आपली सोसायटी आहे ती हेल्दी कशी राहील किंवा स्ट्रॉंग कशी राहील. मीन्स विदाउट पोल्युशन आपण म्हणजे राहू शकतो का किंवा पोल्युशन आपल्या त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट मध्ये किंवा
किंवा सोसायटीमध्ये पोल्युशन होऊ नये ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा सगळ्यांनी एक जबाबदारी घेतली तर काय होईल की ते पोल्युशन होण्यापासून रोखलं जाईल आणि आपली जी म्हणजे सोसायटी आहे ते काय होईल व्यवस्थित राहील किंवा याच्यामध्ये अजून काय म्हटलं जाईल की जी काही सोसायटी असेल किंवा जो काही एन्व्हायरमेंटचा पार्ट असेल ते अंडर पोल्युशन न राहता तो व्यवस्थित विदाउट पोल्युशन राहील. ठीक आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑल्सो फोकस ऑन फाइंडिंग बेटर वेज ऑफ डुईंग थिंग्स जे काही म्हणजे वेगळ्या रस्त्याने म्हणजे जसं रिसोर्सचं डिप्लेक्शन होत आहे तर ते डिप्लेक्शन होऊ नये ह्याच्यासाठी तर अशा वरती बेटर रिसर्च किंवा वेल डुईंग करत असतात. नेक्स्ट पार्ट इज बघा एन्व्हायरमेंटल एस्पेक्ट कोणते कोणते एन्व्हायरमेंटचे एस्पेक्ट आहेत तर फर्स्ट नॅचरल रिसोर्स त्याच्यामध्ये काय काय येतं नॅचरल रिसोर्स मध्ये काय काय येतं मिनरल रिसोर्स सोशल कंझप्शन फॉरेस्ट रिव्हर आणि बायोडायव्हर्सिटी हे नॅचरल रिसोर्स मध्ये येतात हे एन्व्हायरमेंटचे एस्पेक्ट आहे. ठीक आहे. अवॉइडिंग ओव्हर एक्सप्लॉटेशन ऑफ द रिन्युएबल रिसोर्स म्हणजे जे काही रिन्युएबल रिसोर्स आहे त्याचा खूप वापर करणं किंवा रिन्युएबल रिसोर्स मध्ये कोणते कोणते रिसोर्स येतात की जे रिसोर्स आपल्याला फ्रीली अवेलेबल आहेत आणि त्याच्यावरती आपण म्हणजे ते पुन्हा पुन्हा आपल्याला उपलब्ध होतात अशा रिसोर्सचा जास्त प्रमाणात वापर करणं टाळलं पाहिजे किंवा त्या सिस्टीमचा जास्त प्रमाणात वापर करणं टाळलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट बघा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट जे काही आपलं एन्व्हायरमेंट असेल तर त्याच्या रिलेटेड मॅनेजमेंट केलं पाहिजे किंवा व्यवस्थित जे आपल्याला रिसोर्स अवेलेबल आहेत तर ते रिसोर्स किती प्रमाणात वापरले गेले त्या रिसोर्स किती वापर केला पाहिजे किंवा रिन्युएबल रिसोर्स किती अवेलेबल आहेत आणि आपण त्याचा किती वापर केला पाहिजे हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हजार्ड वेस्ट मॅनेजमेंट कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी एनर्जी एफिशियन्सी इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण काय केल्या पाहिजे अवॉइड केल्या किंवा जे आहे ते म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे किंवा त्याच्यापासून आपल्याला किती प्रमाणात धोका पोहोचतो हे आपण पहिलं लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण मॅनेजमेंट केलं पाहिजे. एन्व्हायरमेंट मध्ये या सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट केलं पाहिजे जसं की कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी जे काही आपली जैवविविधता आहे तर त्याच्या किती प्रमाणात म्हणजे कन्झर्वेशन होते ते पण आपण बघितलं पाहिजे आणि ते कन्झर्वेशन होऊ नये किंवा म्हणजे ठीक आहे. नेक्स्ट पार्ट इज कंझम्पशन इलेक्ट्रिसिटी कंझम्पशन मध्ये काय येतं जसं की आपले फॅन्स असतील लाईट्स असतील म्हणजे हे इलेक्ट्रिसिटी कंझम्पशन मध्ये येतं ज्या वेळेस आपल्याला नीड आहे त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे ते चालू ठेवलं पाहिजे. आपल्याला गरज नसेल तर आपण विदाउट कारणाचं ते पाहिजे म्हणजे हे पण कशामध्ये येतात अशा गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंझम्पशन मध्ये हे येतं. देन पोल्युशन कंट्रोल कोणते कोणते पोल्युशन कंट्रोल आहेत किंवा पोल्युशन कोणत्या टाईपचे आहेत आणि त्याच्यावरती कंट्रोल कसं केलं पाहिजे ते आपण बघितलं होतं. तरी पण पोल्युशन कंट्रोलच्या रिलेटेड एअर पोल्युशन असेल वॉटर पोल्युशन असेल लँड पोल्युशन नॉइज पोल्युशन हे जे पोल्युशन होत आहे तर त्याच्यावरती कंट्रोल केलं पाहिजे किंवा त्याला म्हणजे ते पोल्युशन होऊ नये याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे बघा इथे कॉन्सन्ट्रेशन नॉक्स अँड सॉक्स म्हणजे जे काही एक्सेसिव्ह न्यूट्रन्स इन वॉटर बॉडीज असतील किंवा लँड मध्ये असतील किंवा नॉइज पोल्युशन कसं होतंय तर ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण काय केलं पाहिजे कंट्रोलिंग केलं पाहिजे किंवा त्या पोल्युशनला आपण रोखू शकेल का ते आपण पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक आस्पेक्ट कोणते कोणते इकॉनॉमिक आस्पेक्ट आहेत तर प्रॉफिट कॉस्ट सेव्हिंग इकॉनॉमिक ग्रोथ R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या रिलेटेड असेल किंवा कॉस्ट ऑफ अंडर एम्प्लॉयमेंट जॉब ग्रोथ रिन्यू कॉन्ट्रीब्युशन टू म्हणजे
जे काही इकॉनॉमिक रिलेटेड जे आस्पेक्ट आहे त्याच्यामध्ये काय येतं बिकॉज बऱ्याच गोष्टी अशा आहेत की इकॉनॉमिक च्या रिलेटेड पण काही आपल्याला जे रिसोर्स आहेत तर त्या रिसोर्स मध्ये आपण काय करत असतो जे नॉन रिन्युएबल रिसोर्स आहेत तर त्याची कॉस्ट हाय होत चाललेली आहे बिकॉज ते पटकन रिन्यू होत नाहीये किंवा आपल्याला वापरात आणता येत नाहीये त्याच्यामुळे आपल्याला इकॉनॉमिक आस्पेक्ट वर पण लक्ष देणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये प्रॉफिट असेल कॉस्ट सेव्हिंग असेल इकॉनॉमिक ग्रोथ असेल एन्व्हायरमेंटच्या वेगवेगळे रिन्युएबल रिसोर्स आहेत तर त्याच्यावरती आपण रिसर्च केलं तर त्याच्यामध्ये वाईड एक्सप्लॉटेशन होते का किंवा ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढवता येते का हे पण आपण बघितलं पाहिजे त्याचबरोबर जे नॉन रिन्युएबल रिसोर्स आहेत तर त्याच्यामध्ये त्याचा यूज कसा कमी करता येईल हे पण आपण बघितलं पाहिजे की जेणेकरून त्याचं कॉस्ट कमी होईल नेक्स्ट पार्ट बघा social aspect विचारतो सोशल ऍस्पेक्ट स्टँडर्ड ऑफ पेमेंट असेल इक्वल ऑपॉर्च्युनिटी असेल सोशल जस्टिस असेल किंवा इक्वाटेबल रिसोर्स ऑल म्हणजे अलोकेशन असेल सोशल सर्व्हिस सच एज एज्युकेशन हेल्थ एक्सेट्रा टू ऑल मेंबर्स ऑफ सोसायटी स्पेशली द मोस्ट नीडी वन्स म्हणजे जे काही सोशल ऍस्पेक्ट मध्ये येते जसं की ज्या लोकांना गरजेचं आहे ज्यांच्याकडे म्हणजे ज्यांची परिस्थिती नाही अशा लोकांना आपण केली पाहिजे किंवा त्यांना एज्युकेशन देता आलं का ते बघितलं पाहिजे त्याचबरोबर हेल्थ रिलेटेड आपण काय हेल्प करू शकतोय का तर अशा वेगवेगळ्या आस्पेक्टने आपण लोकांपर्यंत हेल्प आपली पोहोचवू शकतोय का तर हे बघितलं पाहिजे लाईक एज्युकेशनच्या रिलेटेड असेल किंवा हेल्थच्या रिलेटेड असेल जेंडर इक्वॅलिटी त्याच्यानंतर रिलेटिव्ह पॉवर्टी व्हायलेटेड क्राइम्स पर कॅपिटा हेल्थ ऍडजस्ट लाईफ एक्सप्लेटेन्सी म्हणजे हे जे सोशल ऍस्पेक्ट आहेत तर त्याच्या रिलेटेड आपण विचार केला पाहिजे जे काही लिव्हिंग स्कीम्स आहेत तर त्यांना त्यांच्या नीड ज्या लोकांना गरज आहे त्या गोष्टीची तर काय केलं पाहिजे त्या रिलेटेड त्यांना एज्युकेशन ऍज वेल एज हेल्थ रिलेटेड म्हणजे जसं की हॉस्पिटॅलिटी वगैरे तर ह्याची हेल्प होते का म्हणजे सोशल म्हणजे आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट मध्ये बघतो खूप लोक अशा आहेत की त्यांना हेल्पची गरज असते किंवा जसं की काही लोकांना पैशाच्या अभावी एज्युकेशन घेता येत नाहीये तर काही हेल्थ वरती इश्यूज होतात हॉस्पिटलमध्ये ठीक आहे हे झाले आपले वेगवेगळे सोशल अस्पेक्ट नेक्स्ट पॉइंट इज बघा रोल ऑफ EIA इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये EIA चा रोल काय आहे ते बघा व्हॉट इज एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे जे काही एन्व्हायरमेंट मध्ये इम्पॅक्ट होत आहेत तर त्याचा रोल कोणते आहेत किंवा कशामुळे इम्पॅक्ट होत आहेत ते डिफाईन केलेलं आहे एन्व्हायरमेंट तर फर्स्ट ऑफ ऑल एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट और EIA म्हणजे EIA चा लॉंग फॉर्म काय आहे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ठीक आहे कॅन बी डिफाइंड एज द स्टडी टू प्रिडिक्ट द इफेक्ट ऑफ proposed activity project on the environment जे काही एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटीज असतील ऍज वेल एज जे काही प्रोजेक्ट असतील तर त्याच्यावरती आपण काय केलं पाहिजे लक्ष केलं पाहिजे किंवा त्याच्यावरती आपण काही नवीन रिसर्च ओरिएंटेड काय करू शकतोय का एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड तर हे सगळे याच्यामध्ये येतात जेणेकरून त्याला एन्व्हायरमेंट मध्ये असे काही नवीन ऍक्टिव्हिटीज किंवा नवीन प्रोजेक्ट केल्यानंतर त्याचा हेल्प एन्व्हायरमेंटला होईल ठीक आहे a decision making EIA comprise various alternatives for a project and seek to identify the one which represent the best combination of economic, mental cost and benefit. त्याचा कुठे आपल्याला म्हणजे उपयोग होईल
तर एन्व्हायरमेंटचं जे इकॉनॉमिक आणि एन्व्हायरमेंटल ज्या म्हणजे ज्या वेगवेगळे रिसोर्स असतात तर त्याच्या कॉस्ट तर त्याच्यामध्ये आपल्याला काय बेनिफिट्स होईल. देन इफ सस्टेनेबिलिटी is viewed as product, EIA can be seen as measuring tool to evaluate its usefulness and disadvantages, shortcoming. म्हणजे हे सगळं EIA मध्ये येते. मेजरिंग किंवा वेगवेगळे एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड वेगवेगळ्या गोष्टी असतात. याचा इम्पॅक्ट कसा होतोय किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये त्याचा काय रोल आहे. नेक्स्ट बघा, इफ सस्टेनेबिलिटी is an objective, EIA could be one important milestone across the route to fulfill the objective. ठीक आहे. EIA ensure that any development म्हणजे कोणत्याही डेव्हलपमेंट meet the needs of the present without compromising the ability of the future generation with their own needs. म्हणजे आतापर्यंत आपण काय बघितलं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये जे काही अवेलेबल आहे किंवा जे काही रिसोर्स आपण फ्री म्हणजे कॉस्ट पे न करता यूज करत असतो तर त्याचा वापर आपण किती केला पाहिजे, जेवढी गरज आहे तेवढा वापर केला पाहिजे. आणि जे प्रेझेंट म्हणजे जे आपल्याला आपण जे प्रेझेंट म्हणजे ज्या काळामध्ये राहतोय आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढी गरज आहे तेवढ्याचाच आपण वापर केला पाहिजे आणि फ्युचर जनरेशन साठी ते काय केलं पाहिजे, राखून ठेवलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये अजून खूप आपल्याला जास्त प्रमाणात ते डेव्हलप होते का त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. EIA process can be viewed as and over to answer a basic question whether then identify impact will be positive, negative or uncertain. जे काही इम्पॅक्ट होत आहेत एन्व्हायरमेंट मध्ये तर ते कसे पॉझिटिव्ह आहेत म्हणजे त्या एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत किंवा अनसर्टन आहेत. ठीक आहे, म्हणजे हे पण आपण बघितलं पाहिजे की ज्या काही गोष्टी किंवा जे काही रिसोर्स रिन्युएबल रिसोर्स असतील, नॉन रिन्युएबल रिसोर्स असतील तर ते किती प्रमाणात वापर केला पाहिजे आणि ते किती प्रमाणात त्याचा म्हणजे जसं की जे काही रिसोर्सेस आहेत तर ते नॉन रिन्युएबल असतील तर त्याचा वापर आपण नक्कीच कमी केला पाहिजे जेणेकरून त्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्याची कॉस्ट वाढू नये याचा पण आपण लक्ष दिलं पाहिजे. हे पण आपल्याला एन्व्हायरमेंटच्या ऍस्पेक्ट मध्ये दिलेलं होतं. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट इज 5.3 मॅनेजमेंट मेजर्स. तर याच्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, ग्राउंड वॉटर रिचार्ज आहे, ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंट, यूज ऑफ रिन्युएबल एनर्जी, वॉटर शेड मॅनेजमेंट, इंटरलिंकिंग ऑफ दी रिव्हर. म्हणजे हे वॉटर रिलेटेड किंवा वॉटर मॅनेजमेंटच्या रिलेटेड पार्ट आहे हा पूर्ण 5.3. बघा, रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं केलं जातं. रेन वॉटर हार्वेस्टिंग तुम्हाला इन डायग्राम मध्ये दिलेलं आहे की रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं होते. Rain is the first form of the water in hydrological cycle and hence is primary source of the water. Rain का आहे तर प्रायमरी सोर्स ऑफ दी वॉटर आहे. म्हणजे प्रायमरी सोर्स आपला वॉटरचा कोणता आहे तर रेन आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग मीन्स टू अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ रेन अँड टू मेक ऑप्टिमम यूज ऑफ द रेन वॉटर ऍट द प्लेस वेअर इट्स फॉल. म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस पडत असतो तर ते पाणी आपण त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट करून साठवून ठेवलं पाहिजे. म्हणजे आपल्याला त्यावेळेस काय गरजेचं असतं, जे काही आपल्याला रेन वॉटर मिळते ते खूप इम्पॉर्टंट आहे किंवा त्याची जी व्हॅल्यू आहे ते आपण अंडरस्टँड केली पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण काय केलं पाहिजे, त्या वॉटरचं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं पाहिजे. ठीक आहे, the rainwater collecting can be stored for direct use or can be recharged into the groundwater. जे काही रेन वॉटर आपल्याला म्हणजे पावसात पाणी जे मिळत असतं ते काय केलं पाहिजे, एकतर आपण स्टोअर केलं पाहिजे. जसं की तुम्हाला इथे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा जो म्हणजे स्टोअर करण्याचा प्रोजेक्ट कसा इम्प्लिमेंट केलेला असतो त्याची एक इमेज टाकलेली आहे की जसं पाऊस पडला जातो तसं त्या रूपवर तो पर्टिक्युलर छत आहे त्याच्यावरती पाणी साठलं जातं आणि तेच पाणी पाईप थ्रू काय केलं जातं, एका टँक मध्ये साठवून ठेवलं जातं. मग हे जे पाणी आहे ते आपण ज्यावेळेस आपल्याला गरज असेल त्यावेळेस आपण काय करू शकतो, वापरू शकतो. ठीक आहे, आणि जे काही पाऊस पडतो तर काही वेळेस ते पाणी तसंच जमिनीमध्ये
म्हणजे मुरलं जातं. आपण म्हणतो पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडला तर आपल्याला आता वर्षभर पाण्याची गरज नाहीये किंवा पाणी कमी पडणार नाही असं लोक म्हणतात. तर मेन कारण हे आहे की जे काही पाऊस पडत असतो तर ते ग्राउंड वॉटर मध्ये म्हणजे जे काही ग्राउंड असतं त्याच्यामध्ये ते वॉटर मिक्स होत असतं आणि त्याच्यात गेल्यामुळे काय होत असतं जे आपल्याला विहिरीमध्ये वगैरे पाणी येतं तर त्याच्या थ्रू आपल्याला पाणी मिळत असतं. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडतो त्यावेळेस आपल्याला असं होतं की शेताला पाण्याची म्हणजे जे काही उणीव भासते ती भासणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला फर्स्ट काय गरजेचं आहे तर पाऊस पडणं आणि पावसाचं जे पाणी आहे म्हणजे ते त्याची व्हॅल्यू आपल्याला अंडरस्टँड करणं गरजेचं असतं आणि त्याचबरोबर आपण काय करायला पाहिजे जे काही वॉटर मिळत असतं तर त्याचं एक पर्टिक्युलर ठिकाणी स्टोअर केलं पाहिजे किंवा त्याच्या रिलेटेड आपण असे वेगवेगळे रिसर्च ओरिएंटेड प्रोजेक्टही तयार करू शकतो की जेणेकरून आपण हे पावसाचं जे पाणी आहे ते आपण कसं स्टोअर करू शकतो या दृष्टिकोनातून असे वेगवेगळे रिसर्च अँड डेव्हलपमेंट पण झाले पाहिजेत की जेणेकरून ते पाणी वेस्ट जाणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट बघा त्याच्यातलाच दिलेला आहे की नेक्स्ट इमेज टाकलेले आहे की रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं केलं जातंय किंवा कशा टाइप मध्ये त्याचं हार्वेस्टिंग होतंय. जसं की आपण सिम्पली आपलं होम असेल तर होम पण आपण किंवा होमच्या छतावरती जे पाऊस पडत असतो तर त्याच्यावरती किंवा जे पायपिंग दिसतंय तुम्हाला हे ब्लू ह्याच्यामध्ये दिसतंय ते पायपिंग आहे. वरती टँक तयार केलेला आहे. तर जसं हे एक प्रोजेक्टच तयार केलेला आहे की आपण अशा टाइप मध्ये काय करू शकतो की जे काही पावसाचं पाणी आहे ते आपण व्यवस्थित स्टोअर करू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला इथे इमेज मध्ये अजून एक ट्री दाखवलेला आहे की ती ट्री मध्ये काय होतं तर जे काही ग्राउंड मध्ये वॉटर केलेलं असतं तर त्या कॅचअप करत असतात. म्हणजे जे काही त्याचे रूट्स असतात ते काय करत असतात ते वॉटर स्वतःचं म्हणजे ग्रोथ करण्यासाठी ते घेत असतात. जसं तुम्हाला इथे हे काय रूट आहेत ट्रीचे आणि ते जे ग्राउंड मध्ये वॉटर आहे ते स्वतः घेत असतात आणि त्याचा ग्रोथ होत असतोय. ठीक आहे, वॉटर हार्वेस्टिंग कॅन बी अंडरटेकन थ्रू अ व्हरायटी ऑफ वेज. कोणत्या व्हरायटी आहेत किंवा कशा ते म्हणजे स्टोअर केलं जाते किंवा कसं होतंय. कॅप्चरिंग रूप ऑफ दी रूप टॉप म्हणजे जे काही रन वॉटर आहे ते काय केलं जातं रूपच्या टॉपवरचं जे वॉटर आहे ते कॅप्चरिंग केलं जातं. कॅप्चरिंग रन ऑफ फ्रॉम लोकल कॅचमेट देन कॅप्चरिंग सेशनल फूड पेअर फ्रॉम दी लोकल स्ट्रीम किंवा कन्झर्विंग असेल वॉटर थ्रू द वॉटरशेड मॅनेजमेंट. म्हणजे आपण वॉटर कसं ठेवू शकतो तर फर्स्ट काय दिलेलं आहे की जे काही वॉटर असेल पावसाचं पाणी जे असेल तर त्या जसं की अ, छतावरून पाऊस पडत असेल तर ते पण आपण काय केलं पाहिजे ते स्टोअर कसं करता येईल हे इथं दिलेलं आहे डायग्राम. त्याचबरोबर आपला फुटवेअर असेल त्याच्यामधून त्याच्यावरून पण पाऊस जात असतो तर ते पण आपण पाणी स्टोअर करू शकतो किंवा साठवून ठेवू शकतो. त्याचबरोबर म्हणजे जसं वेगवेगळ्या ठिकाणी डॅम असतील तर आता बऱ्यापैकी ते वॉटर डॅम वगैरे शेतामध्ये शेततळे वगैरे तयार करतात. तर ह्याच्या थ्रू पण काय केलं जातं जे पावसाचं पाणी आहे ते स्टोअर केलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट बघा रेन वॉटर हार्वेस्टिंग अँड इट्स प्रिन्सिपल. कोणते कोणते रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रिन्सिपल्स आहेत. हॉट इट इज द ऍक्टिव्हिटी ऑफ डायरेक्ट कलेक्शन ऑफ दी रेन वॉटर. हॉट म्हणजे काय इट इज द ऍक्टिव्हिटी ऑफ डायरेक्ट कलेक्शन ऑफ दी रेन वॉटर. रेन वॉटर डायरेक्ट कलेक्शन होते म्हणजे डायरेक्टली आपल्याला ते पावसाचं पाणी आहे ते कलेक्ट करता येते. देन वाय टू एक्सटेंड द फ्रुट्स ऑफ दी मान्सून अँड कन्झर्व रेन वॉटर. जे काही मान्सून म्हणजे जे काही पाऊस पडत असतं तर त्याच्या म्हणजे त्या रेन वॉटर आपण काय करू शकतो त्या म्हणजे जसं तुम्हाला इमेज मध्ये दाखवलं की ट्री काय करत आहे त्याच्या रूट ते पाऊस किंवा पावसाचं पाणी घेत असतं आणि त्याच्या ते त्याचा ग्रोथ करत असतं. त्याचबरोबर जे काही फ्रुट्स असतील तर ते पण त्याच्याबरोबर म्हणजे ग्रोथ होत असतं. अशा टाइप मध्ये आपल्याला इथे प्रिन्सिपल्स दिलेले आहेत. नंतर हाऊ कॅच रेन वॉटर वेअर इट्स फॉल और capturing the runoff in a village or town
while taking measuring to keep that water clean by not allowing putting polluting activities to take place in the catchment. जे काही म्हणजे कुठे पण म्हणजे रेन वॉटर जिथे पडत असतं तर ते काय केलं पाहिजे आपण व्यवस्थित त्याचं मेजरिंग करता येते का किंवा त्याचबरोबर ते जे वॉटर आहे ते आपण काय केलं पाहिजे व्यवस्थित स्टोर करता येते का हे बघितलं पाहिजे. ठीक आहे. वेअर अँड एनी लँड एनीवेअर कॅन बी यूज टू हार्वेस्ट रेन वॉटर. म्हणजे असं नाही की त्याचं पर्टिक्युलर ठिकाणी आपण जे काही रेन वॉटर आहे त्याचे स्टोर करण्याचे प्रोजेक्ट असायलाच पाहिजे. तर असं नसेल तरी पण आपण काय करू शकतो की रेन वॉटर आपण इझिली स्टोर करू शकतो. कसं जसं की आता शेतामध्ये तुम्हाला माहिती आहे शेततळे वगैरे बनवतात ते कसं बनवलं जातं तर ते रेन वॉटरच्या थ्रू होत असते. ठीक आहे. म्हणजे अशा टाइप मध्ये आपण काय करू शकतो तर वेगवेगळ्या ठिकाणी वॉटरचं मॅनेजमेंट करू शकतो किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. म्हणजे त्याचं मॅनेजमेंट असेल हे वेगवेगळे प्रिन्सिपल्स दिलेले आहेत की आपण अशा टाइप मध्ये काय करू शकतो रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. देन ऑब्जेक्टिव्ह कोणते कोणते आहेत ऑब्जेक्टिव्ह ऑफ द रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोव्हाइड ड्रिंकिंग वॉटर म्हणजे बेस्ट आहे रेन वॉटर ड्रिंक करण्यासाठी बिकॉज ते खूप फ्रेश पाणी असतं आणि त्याच्यामध्ये ना कुठल्या टाईपचे क्षार इन्क्लूड वगैरे असं काही नसते तर त्या डायरेक्टली आपण पिण्याचं पाणी म्हणून वापर करू शकतो. त्याचबरोबर प्रोव्हाइड इरिगेशन वॉटर इन्क्रीज ग्राउंड वॉटर रिचार्ज रिड्यूस स्ट्रॉम वॉटर डिस्चार्ज अर्बन फ्लोड्स अँड ओव्हरलोडिंग टू सेवॅक्स ट्रीटमेंट प्लांट रिड्यूस स्वेव वॉटर इन्क्रीज इन द कोस्टल एरियाज. म्हणजे बघा किती ऑब्जेक्टिव्ह आहेत रेन वॉटर हार्वेस्टिंगचे. याचे बेस्ट म्हणजे आपण ड्रिंकिंग वॉटर म्हणून यूज करू शकतो. त्याचबरोबर आपण शेतीसाठी पाण्याचा वापर करू शकतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मगाशी सांगितलं की जे काही वॉटर आहे ते जमिनीत किंवा शेतात गेल्यानंतर त्याच्यातून काय जे काही जमिनीतला किंवा शेतातला किंवा जे काही लँड आहे त्याच्या अंडरग्राउंड जे वॉटर असतं तर त्याच्यातली जी क्वालिटी असते ती पण वाढत असते. त्याचबरोबर त्याची काय म्हणतात वॉटर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला येत असते. ठीक आहे. तर अशा टाइप मध्ये आपण काय करू शकतो रेन वॉटर हार्वेस्ट करू शकतो किंवा हे वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत. नेक्स्ट पार्ट इज बघा रेन वॉटर हार्वेस्टिंग मेथड. कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या. ट्रॅडिशनल मेथड मध्ये कोणतं कोणतं येते बघा. म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग जे आहे ते आपण कसं स्टोअर करू शकतो किंवा त्याच्यामध्ये काय म्हणता येईल की जे काही पावसाचं पाणी आहे ते आपण कसं साठवून ठेवू शकतो. ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात तर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या ह्या मेथड्स आहेत की आपण कसं स्टोअर करू शकतो. तर त्याच्या 2 मेथड्स दिलेल्या आहेत. ट्रॅडिशनल मेथड आणि मॉडर्न मेथड. आता ट्रॅडिशनल मेथड मध्ये काय आहे तर टेम्पल टँक ऑफ द इंडिया बाउंड्स असतील. म्हणजे असं ट्रॅडिशनल मेथड मध्ये हे 2 मेथड किंवा 2 टाइप्स दिलेले आहेत. मॉडर्न मेथड्स मध्ये बघा ऑब्झर्वेशन पीट मेथड असेल, नंतर वेल मेथड असेल, वेलकम बोर्ड मेथड असेल, कूक हाऊसेस असेल. म्हणजे हे मॉडर्न मेथड ही विहीर असेल किंवा वेगवेगळे तले काय म्हणतात त्याला शेततळे असतील किंवा बोर मेथड असेल. हे सगळे कशाचे मेथड्स आहेत तर रेन वॉटर हार्वेस्टिंगचे मॉडर्न मेथड आहे. जसं की बोरचं कसं असतंय मला माहिती आहे की बोर पाडल्यानंतर आपल्याला तिथं काय फक्त हार्डली थोडीशी जागा लागत असते. आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जागाही व्यस्त जाते आणि आपल्याला जसा पाऊस पडेल तसं आपल्याला काय होतं की त्या बोरचं जे पाणी आहे ते वाढत जात असतं किंवा इन्क्रीज होत जातं आणि आपल्याला जे कंटिन्युअसली वर्षभर पाहिजे असेल तेवढ्यापर्यंत ते आपल्याला राहत असतं. त्याचबरोबर असं नाही की ते काही वेळेस म्हटलं जातं की बोरचं पाणी संपलेलं आहे किंवा बोर आटलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर ही मॉडर्न मेथड आहे की त्याच्यानुसार म्हणजे फर्स्ट जे म्हणजे काही काळापूर्वी हे बोर वगैरे काय असे मेथड नव्हत्या. तर तिथं सिम्पली विहीर तयार करत होती. म्हणजे
वेल तयार करत होत्या आणि त्याच्यानुसार आपल्याला शेताला किंवा इरिगेशन सिस्टीमला आपली पाणी पुरवठा केला जातो. पण आता जसं टेक्नॉलॉजी पुढे जाईल तशा तशा मेथड चेंज होत आहे आणि ह्याच मेथड इथे आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट बघा ग्राउंड वॉटर रिचार्ज. ग्राउंड वॉटर रिचार्ज मध्ये काय काय दिलेलं आहे. ग्राउंड वॉटर रिचार्ज हायड्रोलॉजिक प्रोसेस where water moves downward from surface water to ground water. काय होते जे काही सरफेस वॉटर असेल तर ते फ्रॉम म्हणजे मूव्ह होते म्हणजे जे काही आपल्या पृष्ठभागावरचं पाणी आहे ते कुठे जाते तर जमिनीमध्ये जाते त्याला काय बोललं जातं तर ग्राउंड वॉटर. ठीक आहे. म्हणजे ग्राउंड वॉटर कशाला म्हणतात जे ग्राउंडच्या खाली जे पाणी आपल्याला मिळतं त्याला ग्राउंड वॉटर म्हटलं जातं. त्याचे फॉर एक्झाम्पल आपले कोणते आहे तर वेल असेल म्हणजे जे काही विहीर असेल बोर असेल तर आपल्याला याच्यातून ते ग्राउंड वॉटरचं पाणी मिळत असते. ठीक आहे. ग्राउंड वॉटर रिचार्ज इज डिवाइड इंटू पार्ट्स म्हणजे ग्राउंड वॉटर रिचार्ज हा दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. नॅचरल रिचार्ज असेल आणि आर्टिफिशियल रिचार्ज. तर कोणतं नॅचरल रिचार्ज मध्ये काय काय दिलेलं आहे बघा. नॅचरल रिचार्ज मध्ये the process of recharge of groundwater naturally is called as natural recharge. नंतर rainwater enter inside the soil through wide and recharge happens naturally. म्हणजे जे काही रेन वॉटर आहे ते काय होतंय तर एंटर करतंय इनसाइड द सॉइल म्हणजे जे काही जमीन असेल लँड असेल तर त्याच्यामध्ये एंटर करतंय. ठीक आहे. म्हणजे त्या पाण्याला काय बोललं जातं तर नॅचरली रिचार्ज होते. देन बघा आर्टिफिशियल रिचार्ज द प्रॅक्टिस ऑफ आर्टिफिशियली ऑब्स्ट्रिंग द फॉलोइंग flowing rainwater and inducing its filtration to increase the groundwater reserve is called artificial recharge. It's carried out when natural recharge cannot be fulfill the requirement throughout the year. म्हणजे नॅचरल रिचार्ज किंवा जे काही रेन वॉटर जे पाणी म्हणजे ग्राउंड म्हणजे अंडरग्राउंड असतं तर ते पाणी कमी पडायला लागतं तर काय केलं जातं तर त्याच्यामध्ये पाणी ऍड केलं जातं. कसं केलं जातं तर बघा काही वेळेस असं होतं की विहिरीतलं पाणी जर कमी पडायला लागलं तर दुसऱ्या विहिरीतून पाणी किंवा कुठे गव्हर्नमेंटचे म्हणजे रिव्हर्स असतील काय याच्यामध्ये काय म्हणतात जे काही नदी तलाव तळे वगैरे असे काय असतील त्याच्यात जर पाणी असेल तर ते काय केलं जातं ते पाणी पाईपने त्या वेलमध्ये वगैरे सोडलं जातं. तर हे काय झालं एक आर्टिफिशियल रिचार्ज म्हणजे असं आपण बघितलेलं आहे की जर पाणी कमी पडलं तर अशा टाइप मध्ये पाणी त्याच्यामध्ये त्या वेलमध्ये वगैरे सोडतात आणि ते पाणी आपल्याला पुरवता येत. ह्याचा इम्पॅक्ट होतो म्हणजे ह्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. काय होऊ शकतो जे काही आपल्याला नॅचरली पाणी तयार होतं किंवा पाणी त्या विहिरीमध्ये येतं तर ते कुठेतरी बंद होतं. अशा टाईपचं म्हणजे बाहेरून पाणी त्या विहिरीमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला हे माहित असेल कदाचित. तर काही वेळेस म्हणजे जे पाणी आपल्याला त्या विहिरीमध्ये येतं त्या पाण्यामध्ये विहीर खांदल्यानंतर आपल्याला त्या पर्टिक्युलर 2-3 ठिकाणी काय भेटतं तर पाण्याचं जिथून पाणी येतं त्याचे सोर्स मिळतात. ठीक आहे. जर असं बाहेरचं पाणी त्याच्यामध्ये ऍड केलं तर ज्या बाहेरच्या पाण्यामध्ये क्षार असेल किंवा माती अडकलेली असेल किंवा हे सगळं असतं तर त्या जे सोर्स आहेत त्या वेलमध्ये जिथून पाणी येतं तर तिथे काय होतं ते जाऊन बसतात. त्याच्यामुळे ते जे पाणी विहिरीमध्ये येतं ते कुठेतरी कमी व्हायला लागतं. म्हणजे हे इफेक्ट होतो त्याच्यावरती. तर अशा प्रकारे आपण आर्टिफिशियल रिचार्जचा वापर खूप मोठ्या प्रमाणात नाही केला पाहिजे बिकॉज त्याच्याने इम्पॅक्ट होऊ शकतो का त्या विहिरीत जे पाणी नॅचरली येतं ते कमी होऊ शकतं. ठीक आहे. हे झालं ग्राउंड वॉटर रिचार्जच्या रिलेटेड. देन बघा आर्टिफिशियल रिचार्ज मेथड. आर्टिफिशियल रिचार्ज मेथड म्हणजे काय दिलेलं आहे स्प्रेडिंग मेथड, रिडक्शन मेथड, इंडस्ट रिचार्ज मेथड म्हणजे जे काही सरफेस ऑर्डर आहे म्हणजे ग्राउंड वरती ऑर्डर आहे तर त्याच्या रिलेटेड काही गोष्टी दिलेल्या आहेत. तर
अदर मेथड ऑफ आर्टिफिशियल रिचार्ज इन अर्बन एरिया, जे काही अर्बन एरियामध्ये अशा मेथड्स वापरल्या जातात. तर रिचार्ज थ्रू पेड्स, ट्रेन्स, वेल अँड शाफ्ट, जे काही म्हणजे वेगवेगळे खड्डे असतील, म्हणजे पाणी साठवलं जातं असे, किंवा जसं आपण टँकही म्हटलं जातं, किंवा बेल असेल, शाफ्ट असेल, तर अशा टाइप मध्ये काय केलं जातं, पाणी ऍड केलं जातं. आता बघा, मला इमेज एक दाखवलेली आहे, त्या इमेज मध्ये दिले कसं पाणी म्हणजे ऍड केलं जातं. तर तुम्हाला इथे इंजेक्शन मेथड दाखवलेले आहे, की रूफटॉप कलेक्शन ऑफ रेन वॉटर, रोटॉप कलेक्शन ऑफ दी रेन वॉटर, म्हणजे जे काही रेन वॉटरचं कलेक्शन आहे ते आपण स्टोअर केलेलं असतं. ठीक आहे, तर ते स्टोअर केलेलं पाणी आपण काय करू शकतो, ज्या ठिकाणचं आपण पाणी करत त्याच्यामध्ये ते सोडलं जात आहे पाईप थ्रू. ठीक आहे, म्हणजे हे आर्टिफिशियली रिचार्ज करू शकतो, म्हणजे इंजेक्शन मेथड आहे की त्याच्यातून आपण काय करू शकतो, जो काही पाण्याचा स्रोत आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं जातं, पाणी सोडलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट बघा, ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंट इन अर्बन एरिया, जे काही आता ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय, जे काही अर्बन एरिया असतील तर त्या ओपन स्पेस मध्ये, की आपल्याला जर प्रदूषण कमी करायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे, झाडे लावले पाहिजेत. त्याचबरोबर जिथे काही वॅकंट जागा आहे त्याच ठिकाणी आपण असे गवत, झाडे हे केलं पाहिजे किंवा लावलं पाहिजे. त्याच्याने काय होतं, की जे काही आजूबाजूचं एन्व्हायरमेंट असतं फ्रेश राहतं. त्याचबरोबर रोडच्या बाजूने झाडे लावले पाहिजेत. त्याच्याने काय होतं, जे काही म्हणजे साऊंड येत असतो तो कुठेतरी कमी येत असतो, म्हणजे कमी प्रमाणात आपल्याला ऐकायला मिळत असतो. तर हे झाडे लावण्याचे फायदे आहेत. तर ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंट तेच दिलेलं आहे, की बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळायचं असतं, की शहरी किंवा ग्रामीण भागामध्ये हे आता काय झालेलं आहे, झाडे खूप कमी प्रमाणात झालेले आहेत. तर जिथे जिथे जागा आपल्याला उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, शहरामध्येही आणि ग्रामीण भागामध्येही आपण काय केलं पाहिजे, झाडे लावले पाहिजे. द मेन पर्पज काय आहे बघा, मेन पर्पज ऑफ द बेल्ट पॉलिसी इज टू प्रोटेक्ट द लँड अराउंड larger urban centers from urban sprout and maintain the designated area for forestry and agriculture as well as provide habitat to wildlife. म्हणजे जे काही ग्रीन बेल्ट किंवा असे झाडे किंवा वेगवेगळे गार्डन्स वगैरे तयार केले तर आपल्या सिटीला खूप महत्वाचं होतं, किंवा तुमचं काही एरिया आहे तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा आपल्याला होत असतो. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे, जिथे जागा आपल्याला वॅकंट असेल त्या ठिकाणी झाडे वगैरे लावले पाहिजे. ठीक आहे, ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंट इंडस्ट्रियल इस्टेट, तिथेही म्हणजे जी काही इंडस्ट्रियल इस्टेट असेल म्हणजे आउट ऑफ सिटी जास्त बघायला मिळतात, तर त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, झाडे लावले पाहिजेत. बिकॉज जास्त प्रमाणात झाडे असतील तर तिथं जे काही प्रदूषण होतंय ते कुठेतरी आपण कमी करण्यासाठी आपण त्या झाडांचा यूज करू शकतो. आता कसा यूज करू शकतो, तर बघा, एअर पोल्युशन झालं तर हवा खूप मोठ्या प्रमाणात सोडली, म्हणजे जे काही फ्रेश वॉटर आपल्याला मिळतं तर ते फ्रेश वॉटर काय केलं जातं, ते काही प्रदूषण ते कुठेतरी थोड्या प्रमाणात कमी करता येईल. ठीक आहे, द पर्पज ऑफ ग्रीन बेल्ट अराउंड द इंडस्ट्री साइड कॅप्चर द fugitive emissions, attenuate noise generate and improve the assistance, म्हणजे जे काही ह्या सगळ्या गोष्टी आहेत, नॉईज जनरेट होतोय किंवा त्याचं एअर पोल्युशन होतंय किंवा वेगवेगळे साऊंडचं मशीन करत असतात, तर ते कुठेतरी आपल्याला त्या झाडांमध्ये थोपवले जातात. त्याचबरोबर एअर पोल्युशन होत असेल तर ते जे काही झाडांपासून फ्रेश हवा मिळते, तर त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, त्या इयर मध्ये आपण इम्प्रुव्हमेंट आणू शकतो. नेक्स्ट बघा, द प्रपोज्ड ग्रीन बेल्ट द प्रोजेक्ट ॲट फ्रॉम इफेक्टिव्ह बॅररिंग बिटवीन द प्लांट अँड द सराउंडिंग, जे काही सराउंडिंग एरिया आहे तर त्याचा नक्कीच इम्पॅक्ट होतो. जे काही इंडस्ट्रियल इस्टेट आहे तर त्याच्यावरती, बिकॉज जे काही इंडस्ट्री मधून अशा प्रकारचे साऊंड्स असतील किंवा पोल्युशन हे होतच असते इंडस्ट्री आहे म्हटल्यानंतर, तर ते कुठेतरी आपण कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, एकतर झाडे वगैरे त्याच्या आजूबाजूला
लावू शकतो. जिथे काही ओपन स्पेस असेल तर त्या ठिकाणी आपण ट्री प्लांटेशन करू शकतो. ठीक आहे. हा सगळा पार्ट तुमचा ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंट मध्ये येतो. नेक्स्ट जो आहे ऍडव्हान्टेजेस ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंट, एअर पोल्युशन कंट्रोल करते, नॉइज कंट्रोल करते, सॉइल इरोजन कंट्रोल करते आणि वॉटर कन्झर्वेशन. हे ग्रीन बेल्टचे ऍडव्हान्टेजेस आहेत. एअर पोल्युशन कसं, जे काही ऑक्सिजन आपल्याला प्रोव्हाइड करत असतात झाडे, म्हणजे झाडे सगळ्या सगळे काय करत असतात, आपल्याला फ्रेश हवा देत असतात. तर ते फ्रेश हवेमुळे काय होतं, आपल्या जे एअर पोल्युशन होते ते कुठेतरी कमी होतं. त्याचबरोबर नॉइज कंट्रोल मध्ये इंडस्ट्री किंवा आपल्या आजूबाजूच्या ठिकाणी नॉइज येत असेल तर तो थांबवण्याचं कामही कोण करते, तर झाडे करत असतात. म्हणजे नॉइज कंट्रोल करते, देन सॉइल इरोजन कंट्रोल, म्हणजे जे काही मातीचा ऱ्हास होते किंवा मातीचे जे काही परिणाम होत आहे तर ते पण कुठेतरी क्वालिटी त्याची सुधारण्याचं पण काम ह्याच्यातून होते, झाडांतून. देन वॉटर कन्झर्वेशन, ग्रीन बेल्ट हेल्प्स इन कंटेनिंग वॉटर रन, म्हणजे जे काही आपल्याला वॉटर म्हणजे काय, म्हणजे वॉटर कन्झर्वेशन कसं होते, तर ग्रीन बेल्ट हेल्प्स इन कंटेनिंग वॉटर रन, म्हणजे जे काही वॉटर रन होतं तर त्याच्यासाठी पण हेल्प करत आहे. म्हणजे हे वेगवेगळे ऍडव्हान्टेजेस आहेत ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंटचे. ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंटचे पर्पज अँड ऍडव्हान्टेजेस अँड डिझाईन, कोणते कोणते पर्पज आहेत ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंटचे. नो फॉरेस्ट अँड शाल बी कवर्ड, म्हणजे असं काय पर्पज आहे ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंटचा किंवा ऍडव्हान्टेजेस आहेत किंवा डिझाईनिंग कसं आहे ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंटचं. तर फर्स्ट आपण काही ठिकाणी बघायला मिळतं की फॉरेस्ट वगैरे कमी झालेले आहेत. तर अशा ठिकाणी आपण काय करू शकतो, तर त्याला हेल्प करण्यासाठी, म्हणजे जरी फॉरेस्ट कमी झाले असले तरी आपल्या सिटीमध्ये किंवा आपल्या शहरामध्ये जर आपण झाडे वगैरे लावले तर त्याच्याने काय होईल, तर जी काही मोकळी जागा आहे ती अशीच व्यस्त पडलेली असते तर तिथे आपण झाडे लावली तर ती म्हणजे व्यवस्थित होईल. ठीक आहे. म्हणजे असे वेगवेगळे पर्पज आहेत ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंटचे. मग ऍग्रीकल्चर लँड शॅल बी कवर्ड इन इंडस्ट्रियल एरिया. नाही मॅडम, खाली असतं. तर नो म्हणजे जो काही ऍग्रीकल्चर एरिया आहे तो पण आपण काय करतो, म्हणजे असं नाही, जो काही एरिया आहे ऍग्रीकल्चर साठी आपण वापरत असतो आणि तो इंडस्ट्रीसाठी दिलेला असतो. ठीक आहे. तर त्याच्यावरती पण इम्पॅक्ट होत असतात. तर आपण अशाच ठिकाणी तो झाडे लावून किंवा कव्हर केलं तर काय होईल, त्याचा जास्त प्रमाणात effect होणार नाही. एनी इंडस्ट्री established near to green belt should be cleaned from the general side, म्हणजे जे काही इंडस्ट्रीच्या आजूबाजूला जे काही ग्रीन बेल्ट किंवा झाडे लावलेले असतात तर त्याचा पण उपयोग, आता जसं ऍडव्हान्टेजेस आपण बघितलं तसं तिथे पण आपल्याला ऍडव्हान्टेजेसच मिळत आहे. लँड टेकन फॉर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट शुड बी प्रोव्हाइड बेस्ट फॉर अप्रोप्रिएट वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. वेस्ट वॉटर ट्रीटमेंट करण्यासाठी पण आपल्याला जे काही लँड टेकन केली जातात अशा प्रोजेक्ट डेव्हलप होत आहे त्याच्यामुळे. तर बेस्ट अप्रोप्रिएट वॉटर बेस्ट ट्रीटमेंट करता येते. त्याच्यानंतर बघा, ट्रीटेड बेस्ट वॉटर शाल बी यूज टू राईज ग्रीन बेल्ट. देन द ग्रीन बेल्ट बिटवीन टू adjoining large industry shall be 1 किमी, म्हणजे जे काही लार्ज इंडस्ट्री असतील तर तसं बघायला गेलं तर 1 किलोमीटरच्या नियर अबाउट असतात. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, तर अशा टाईपचं झाडे वगैरे लावले. म्हणजे ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंटचा उद्देश काय आहे, की जे काही आपल्या इंडस्ट्रीच्या एरियामध्ये किंवा सिटीच्या एरियामध्ये जी काही मोकळी जागा आहे तर त्या जागेमध्ये आपण ना शेती करत शकत ना कुठलीच गोष्ट म्हणजे करत नाही. तर आपण काय करणार, ती जागा अशीच बेस्ट जाण्यापेक्षा आपण काय करायला पाहिजे, तर झाडे वगैरे लावल्या पाहिजेत किंवा तिथं जसं आपल्याला त्याचा काही फायदा होईल झाडांपासून, तर अशा प्रकारचे झाडे लावले पाहिजे. आता कोणताही ट्री असू ते आपल्याला फायदाच देत असते. तर अशा प्रकारे आपण काय केलं पाहिजे, प्रत्येक ठिकाणी झाडे लावले पाहिजेत. तो काही एरिया वॅकंट आहे तो पूर्ण भरला पाहिजे झाडांनी. म्हणजे
त्या सगळ्या गोष्टी ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंट किंवा हा पर्पज आहे, जेणेकरून त्याचा उपयोग काय होतोय, ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंट केल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला ऍडव्हान्टेजेस आहेत आणि ते ऍडव्हान्टेजेस म्हणजे फर्स्ट म्हणजे नॉईज कंट्रोल करतंय, त्याचबरोबर आपल्याला जे एअर पोल्युशन होतंय ते पण थांबवतंय. म्हणजे हे मोस्ट इम्पॉर्टंट ऍडव्हान्टेजेस आहेत आणि खूप डेंजर म्हटलं तरी चालेल की डेंजर ह्या गोष्टी असतात. नॉईज पोल्युशन असेल किंवा एअर पोल्युशन असेल त्याच्याने आपल्या हेल्थवर इफेक्ट होतो. तर ते कंट्रोल करण्यासाठी ग्रीन बेल्ट म्हणजे ग्रीन बेल्टचा तोच एक पर्पज आहे की ते कंट्रोल व्हावं. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट मध्ये काय काय दिलेलं आहे, वॉटरशेड मॅनेजमेंट. वॉटरशेड मॅनेजमेंट कसं होतंय, वॉटरशेड मॅनेजमेंट ऑब्जेक्टिव्ह अप्रोचेस अँड वॉटरशेड मॅनेजमेंट. आता वॉटरशेड मॅनेजमेंट मध्ये काय येत असतं, काय पर्टिक्युलर म्हणजे असाइनिंग केलेलं असतं. जे काही आपल्याला पाणी येत असतं तर ते पाणी येण्याच्या वेगवेगळ्या वाहिनी असतात. ठीक आहे. वाहिनी म्हणजे याच्यामध्ये रिव्हर्स असतील किंवा ओढे, तलाव, नदी हे जे काय आहे त्यालाच काय बोललं जातं, तर वॉटरशेड मॅनेजमेंट होतं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या पूर्ण राज्यामध्ये आपण काय बघत असतो, आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी नदी बघायला मिळत असतात. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक ह्याच्यामध्ये ओढा, नदी, तलाव हे तर आपल्याला बघायला मिळत असतं. ते कशासाठी आहे, तर त्या पर्टिक्युलर ठिकाणच्या लोकांना हेल्प होण्यासाठी, की जेणेकरून त्यांचे जे ऍग्रिकल्चर आहे तर ते व्यवस्थित त्याला पाणी पुरवठा होण्यासाठी हे अशा प्रकारचे वॉटरशेड मॅनेजमेंट केलेलं असतं. की बऱ्यापैकी बघा की गावामध्ये राहत असाल तर तुम्हाला नक्कीच तलाव बघायला मिळत असतात, ओढे बघायला मिळत असतात. तर ह्याच्या थ्रू आपल्याला काय होतं, जे काही पावसाचं पाणी आहे तर त्याचा आपण उपयोग करू शकतो. म्हणजे ते पाणी आपण करू शकतो. म्हणजे अशा टाईपमध्ये की नॅचरली जे काही पाणी येतं तर ते अशा टाईपमध्ये आपण करू शकतो. म्हणजे असं मॅनेजमेंट केलेलं असतं पर्टिक्युलर एरियामध्ये. त्याचबरोबर सिटीमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तालुका स्तरावरती किंवा अशा वेगळ्या ठिकाणी बघा नदी आलेली असते. काही गावांना नदीचं पाणी असतं, काही गावांना म्हणजे वेगळे ओढे, तलाव असे वेगवेगळ्या ठिकाणी पाणी मिळत असते. म्हणजे हे केलं काय असते, तर हे वॉटरशेड मॅनेजमेंट आहे. की मेन लाईन जसं तुम्हाला इथे दिसतंय की कुठून कुठून कसे कसे पाणी येतात किंवा इंटरकनेक्ट आहेत. जसं रिव्हर इंटरकनेक्ट असतात तसंच वॉटरशेड मॅनेजमेंट केलेलं असतं. तर वॉटरशेड इज डिफाइन्ड ॲज एनी battle area from which runoff from the participant in the collecting and the drain to a common point or outlet. Watershed management implies the wise use of soil and water resource within given geographical area, uh, so as the enable sustainable production and the minimize floods. जे काही फ्लड्स असतील म्हणजे ज्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात पूर वगैरे येतो तर त्याचाही मॅनेजमेंट होत असते. जर खूप मोठ्या प्रमाणात पूर आला तर ते वाहून नेण्यासाठी काहीतरी नदी, तलाव, ओढा काहीतरी असतं ना, ते पाणी पुढे सरकण्यासाठी. तर ते पाणी पुढे नाही सरकलं तर काय होईल, तर ते अजून खूप मोठ्या प्रमाणात पुढे येईल. म्हणजे हे कुठेतरी हेल्प आहे अशा प्रकारचं वॉटरशेड मॅनेजमेंट. त्याचबरोबर आपल्याला नेक्स्ट पार्ट काय आहे बघा, watershed management is synonymous with soil and water conservation. The difference that basis on the flood protection and the sentiment control beside maximum crop production. जे काही क्रॉप्स असतील म्हणजे झाडे असतील तर त्याला पण त्याचा फायदा होतो. तर वॉटरशेड एरिया किती असू शकतो, 700 एवढा आहे. एबी म्हणजे काय, मेन ड्रेन असेल, सी सब ड्रेन असेल किंवा शेड ड्रेन असेल. म्हणजे हे जे काही ड्रेनच्या रिलेटेड आहे म्हणजे मेन
कोणतं आहे ते बघा की तुम्हाला ते मॅनेजमेंट कसं दिलंय की मेन ड्रेन ही दिसते त्याच्यानंतर जे काही वेगवेगळे कनेक्टेड दिसत आहेत म्हणजे वेगवेगळे ड्रेन्स कनेक्टेड दिसत आहेत तर ते सब ड्रेन्स आणि वगैरे याच्यामध्ये कन्वर्ट झालेले आहे ठीक आहे तर अशा टाइप मध्ये ऑटोशेड मॅनेजमेंट केलेलं असतं नेक्स्ट पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया ठीक आहे थांबूया आज आपण ते स्टार्ट प्रेझेंटली